मित्र हो, श्रोते हो आणि दर्शक हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत. पंढरपूर आणि परिसरातील संगणक क्षेत्रातील आघाडीचं नाव असणारे आमचे सन्मित्र माननीय श्री राजेश विभूते सर यांच्याशी. विभूते सर, 25 वर्षापूर्वी तुम्ही हा सेवा उद्योग मंत्रालयाला सुरू केला, परंतु एक अडचण म्हणून त्यावेळेस नव्हती, अनेक अडचणी होत्या. मग अशा कोणत्या अडचणी आहेत की ज्या तुम्हाला त्यावेळेस मोठ्या वाटल्या, परंतु तुम्ही जिद्दीने त्या अडचणींच्यावरती मात केली, ते प्रश्न सोडवले आणि तुमचा जो उदात्त हेतू होता विद्यार्थी यांना संगणकीय ज्ञान मिळालं पाहिजे, तो तुम्ही जिद्दीने पूर्ण केला आणि आज तुम्ही 25 वर्ष गाठले आहेत. तर त्यावेळेच्या अडचणी आम्हाला ऐकायला आवडतील. रवीजी, नक्की तुमचं खरं आहे. बघा, आता कोणताही नवीन उद्योग सुरू करायचा म्हटलं की अडचणी येतातच. आणि मग संगणक क्षेत्रात, आणि त्याही पंढरपूरसारख्या छोट्या शहरामधल्या ज्या एखाद्या व्यवसायामधल्या अडचणी थोड्याशा वेगळ्या प्रकारच्या होत्या. निमशहरी निम ग्रामीण असं आपलं आहे. पहिली अडचण होती ती म्हणजे जनजागृतीची. कारण संगणक शिक्षण ही काळाची गरज आहे हे पालकांना, विद्यार्थ्यांना पटवून देणं तेवढं सोपं नव्हतं. कारण पालक त्या काळामध्ये म्हणायचे, माझ्या मुलाला इंजिनियर बनवायचं आहे, माझ्या मुलाला डॉक्टर बनवायचं आहे, नाही संगणक कशाला. त्यासाठी त्यांच्या मनातील हा जो काही गैरसमज आहे ते दूर करणे ही सगळ्यात मोठी अडचण होती. आव्हानात्मक काम होतं. त्यासाठी आम्हाला वेगळ्या प्रकारचे उपकरण राबवावं लागले. त्याच्यानंतरची दुसरी अडचण होती ती म्हणजे खऱ्या अर्थानं आर्थिक अडचण होती. हो, अगदी सुरुवातीच्या काळामध्ये विद्यार्थी संख्या कमी होती, उत्पन्न मर्यादेमध्ये होतं, घरची परिस्थिती बेताची होती. संगणक असेल, जागा भाडा असेल, लाईट बिल असेल, मेंटेनन्स असेल, या सगळ्या गोष्टींचा खर्च मात्र हा काय नियमित होता, चुकत नव्हता. अनेकदा आर्थिक ताण यायचा. मात्र मनातील जे काय ध्येय होतं ते ध्येय स्पष्ट असल्यामुळं अजिबात मी खचलो नाही. त्याच्यावर ठामच होता तुम्ही, चालूच करायचा, ठाम राहिलो. आपला भविष्य काळ हा उज्ज्वल आहे हे त्या काळामध्ये मला जाणवत होतं. तिसरी अडचण म्हणजे बदलत्या तंत्रज्ञानाची. रवीजी, हे जे क्षेत्र आहे ते आपण जे काही इतर क्षेत्रातलं साचेबद्ध शिक्षण घेतो त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे. हे क्षेत्र असं आहे की रोज टेक्नॉलॉजी बदलत असते, रोज नवीन नवीन तंत्रज्ञान जगामध्ये इंट्रोड्यूस होत असतं, नवनवीन शोध लागत असतात, नवीन नवीन संकल्पना येतात. त्यामुळं स्वतःला या तंत्रज्ञानासोबत अपडेट राहणं, मग त्या हिशोबाने नवीन नवीन अभ्यासक्रम आणणं, त्या सगळ्या गोष्टी शिकत राहणं, हे एक सतत चालणारं आव्हान होतं की जो आज पण ते आव्हान आहे. आणि या सगळ्या अडचणींनी मला एक शिकवण दिली, ती म्हणजे अडचण ही काय कुठली आपल्याला आपल्या ध्येयाकडे थांबवणारी गोष्ट नाही आहे, तर ती आपल्याला नवीन नवीन संधी उपलब्ध करून देणारी ती एक, आपण म्हणूया की ती एक अडचण ही एक संधी आहे. त्या दृष्टिकोनातनं मी या प्रत्येक अडचणींकडे पाहत गेलो आणि त्याच्यातून मार्ग निघत गेला. म्हणजे तुमचं उद्दिष्ट स्वच्छ होतं, उद्दिष्ट ठाम होतं आणि तुम्ही तुमच्या विचारावरती ठाम होता. त्याच्यामुळे येणारे जे लहान मोठे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही ठामपणे, निर्धारपूर्वक तुम्ही सोडवले अगदी, आणि पुढचा प्रवास सुरू ठेवला. आणि तुमच्या मनामध्ये एक विश्वास होता की आज जरी ही अडचण आहे तरी आपला भविष्यकाल उज्ज्वल आहे. आणि भविष्यकाल उज्ज्वल होत असताना एक चांगला हेतू, उदात्त हेतू तुम्ही डोळ्यासमोर ठेवला होता. त्याच्यामुळं आजवर जवळपास 20,000 विद्यार्थी तुम्ही शिकवले. अगदी, म्हणजे व्यवसाय करताना अर्थार्जन तर होतंच, परंतु तुमच्या माध्यमातून ज्ञानार्जन झालं. आज 20,000 विद्यार्थी या संगणक क्षेत्राशी जोडले गेले, हा एक खूप मोठा योगायोग आहे आणि जमेची बाजू आहे सर. अगदी, खूप छान सर, धन्यवाद. विचारांची ताकद, निर्णयांची अचूकता आणि प्रत्येक चालीत दडलेलं कौशल्य हे सगळं अनुभवायचं असेल तर घरी आणा प्रीमियम चेस सेट बोर्ड, तोही साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियममधून. इथे उपलब्ध आहेत वुडन चेस सेट, मॅग्नेटिक चेस सेट, ट्रॅव्हल चेस सेट,
प्रोफेशनल टुर्नामेंट चेस बोर्ड्स आणि सुंदर डिझाईन केलेले उच्च दर्जाचे चेस पीसेस. प्रत्येक चेस सेटची वैशिष्ट्ये स्मूथ मुवमेंट, परफेक्ट वेटेड पीसेस, मजबूत बोर्ड, आकर्षक फिनिशिंग आणि दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता. मनाला धार लावा, बुद्धिमत्तेला नवा आकार द्या आणि खेळा रॉयल गेम ऑफ चेस अगदी प्रोफेशनल शैलीत.